सो नमस्कार सगळ्यांना, ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आहे दीपकचा घाण्याचे हे डेकोरेशन पाहू शकता। हे डेकोरेशन माझ्या मुलीने म्हणजे निकिताने केलेले आहे। किती सुंदर आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। गावाला तिकडे लाईट वगैरे काही नसताना इतकं सुंदर म्हणजे इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे तिने। आणि तुम्ही पाहू शकता गावाकडे आहे दीपकचा घाणा आणि अशी सारवलेली घरं क्वचितच पाहायला मिळतात आजकाल। पाहू शकता तुम्ही किती छान दिसते। आई तू वाळांचाई देवा हळद पडाईला तान्यावर वाळायची आई तू कोट जाई आई तू कोट जाई देवा हळद पडाईला आधी पडावी बाळाची नवऱ्या बाळाची पडाईला हळद पडाईला तान्या नवऱ्या बाळाची तान्या नवऱ्या जाईला आणि घाणा म्हटलं की हळद फोडणे, हळद वाळवणे, मग फोडणे, दळणे हे सगळं आलंच। आणि दळलेली तीच हळद नवरदेवाला लावण्यात येते। आणि तुम्ही पाहू शकता हे सगळ्या गावाकडील बायका आहेत ज्या हळद फोडत आहेत नंतर दळत आहेत। ही मला तर वाटते शेवटची पिढी असेल ज्यांना ही हळदीची वगैरे गाणी येतात। तुम्ही ऐकू शकता। नवरदेवाचा घाणा उरकून झाल्यावर आम्ही आता नवरदेवासोबत गावातील सगळ्या मंदिरांमध्ये पाया पडण्यासाठी जाणार आहे, नारळ फोडण्यासाठी। आणि देवींची जिथे मंदिरं असतात तिथं ओटी भरतात। तर तो कार्यक्रम करण्यासाठी आम्ही आता गावामध्ये चाललेलो आहे। मी, चैताली, निकिता आणि माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि असे आम्ही चाललेलो आहे। आणि तुम्ही पाहू शकता गावाला इतका पाऊस झालेला आहे की पूर्ण पाणी सगळीकडे पाणी झालेलं आहे। दिवसभर ऊन पडतं, 4 वाजले की पाऊस जो रपरप चालू होतो की काही त्याचं थांबण्याचं नाव नसतं। वादळ, वारण, पाऊस सगळं सोबत। आणि ही चैताली आहे माझ्या मामाची मुलगी। तुम्ही पाहू शकता बांगड्या भरून इतकी खुश आहे की लहानपणी जसं 1 रुपये 2 रुपये दिल्यावर मोठ्या माणसांनी जशी लहान मुलं खुश होतात तशा मॅडम इथे खुश आहेत। पुढे पाहते तर काय नवरदेवांना आलेला आहे नवरीचा कॉल आणि नवरदेव झालेले आहेत बिझी। तुम्ही पाहू शकता एकटेच चाललेले आहेत मग्न, मस्तपैकी रेशमाशी बोलत चाललेले आहेत। दीपकच्या नवरीचे नाव आहे म्हणजे बायकोचे होणाऱ्या नाव आहे रेशमा। आणि बघा कसे खूप हसते ते। रेशमाचा कॉल आलेला आहे आणि आता तो काय आमच्याकडे व्हिडिओकडे पण लक्ष देणार नाही, तो आता गुंतला। त्यामुळं आम्ही आपलं चालत चाललेलो आहे। आम्ही आता मंदिरांमध्ये निघालेलो आहे पाया पडण्यासाठी सगळेजण। आणि हे हळदी कुंकवाचं ताट घेतलेलं आहे। मध्येच मला चिंचेचे झाड दिसले आणि आम्ही चिंचा तोडत बसले। इतक्या छान आणि इतक्या गोड चिंचा होत्या, खूपच छान। तिकडे मोगरवाडीमध्ये चिंचांची झाडे खूप आहेत, आंब्याची पण आहेत पण चिंचा जास्तच आहेत आणि खूप गोड चिंचा होत्या इथे। मग आम्ही थोड्या चिंचा तोडल्या। निकिता म्हणे मम्मी पडशील तो हळूहळू, पण चिंच तर खायचीच होती त्यामुळं मी अटीतटीची मेहनत करून चिंच तोडलेली आहे आणि आम्ही आता चिंच खाण्याचा आनंद घेत आहे। तुम्ही पाहू शकता चैताली मॅडम तर जास्तच खुश आहेत।
आणि आता आम्ही गावामध्ये चाललेलो आहे. गावामध्ये मंदिर आहे देवीचं, कोठरजाई देवीचं, तिकडे चाललेलो आहे पाया पडायला. आणि इकडे बघा मॉडेलिंग चालू आहे आणि मध्येच आम्हाला करवंदाची जाळी करवंद पाहिली असतील तुम्ही. मग आम्ही थोडी करवंद तोडली आणि मग तिथे करवंद खाल्ली. मग परत चैताली मॅडम गेल्या करवंद तोडण्यासाठी. पाहू शकता तुम्ही किती छान करवंद आहेत. तुम्ही माझी चप्पल पाहू शकता. मी मामींची चप्पल घातली पावसाळी, कारण तिकडं खूप चिखल होता आणि त्या चिखलामध्ये तीच चप्पल चालू शकते. फॅशनेबल चप्पल तर काही चालू शकत नाही. पण आमच्या मॉडेल चैताली मॅडमनी तर त्यांची चप्पल घातलेली. किलोभर चिखल घेऊन चप्पलीसोबत त्या चालत होत्या. आणि हा दीपक आणि चिकू चाललेला आहे पुढे. तुम्ही पाहू शकता मोगरवाडी गाव. इकडे मेंढ्यांचा कळप आहे. या शेतामध्ये मेंढ्या चरत आहेत. पाहू शकता तुम्ही. बकरे आहेत बहुतेक ते. नवरदेव एकदम ॲटीत चाललेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती चिखल आहे गावाला. खूप पाऊस झालेला आहे. खूप पाऊस झाल्यामुळे सगळीकडे हिरवळ झालेली आहे मोगरवाडीला आणि खूप सुंदर वाटत आहे, कारण गरमी पण तेवढी आहे दुपारची. हमें दिख गया गाइस, हमें दिख गया. वो देखिए लाइट वाइब्रेंट चटाकेदार. तुम्ही पाहू शकता इथे किती जुने वडाचे झाड आहे. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, प्रत्येक गावामध्ये एक तरी जुने वडाचे झाडे असतेच. तुम्ही पाहू शकता किती जुने आहे. अशा प्रकारे आम्ही आता मंदिरामध्ये पोचलेलो आहे. हे मोगरवाडीतील देवीचे मंदिर आहे. कोठरजाई देवीचे मंदिर आहे. मोगरवाडीकर नक्कीच ओळखू शकतील. आणि बाहेरचा व्ह्यू पाहू शकता, खूप सुंदर आहे. इथे एक तळे आहे. या तळ्यामधीलच पाणी या गावाला, या तळ्यातूनच पाणी मोगरवाडीला पुरवले जाते. आणि तुम्ही पाहू, आजकालच्या पिढीने तर हे पाहिलेलं नसेल, पण जुन्या माणसांना नक्की माहिती आहे. आम्ही याला गोगलगाई किंवा पैसा म्हणायचो. तुमच्या तिकडे काय म्हणतात कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पावसाळ्यात ह्या बाहेर पडतात, ढीगच्या ढीग असतो. आणि आम्ही मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर तिथे थोड्या चिंचा खात बसलो, फोटो काढत बसलो. निकिताने त्यानंतर हळदी कुंकू वगैरे दीपकला नेऊन दिले होते. आणि मग हळदी कुंकू वाहिल्याच्या नंतर आम्ही मंदिरातून आता निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. पाहू शकता नवरदेव तिकडून येत आहेत आणि किती छान कोठरजाई देवीचे मंदिर दिसत आहे. हा मंदिराच्या आसपासचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. मंदिराचे काम पण खूप सुंदर आहे आणि ते तळ्यामुळे इथे अजून खूप सुंदर वाटत आहे. नवरदेव अजूनही फोनवरच बिझी आहेत आणि आम्ही आता परत निघालेलो आहे. इथे पुढे जाऊन एक मंदिर आहे पुढे. आणि आम्हाला काही माहीत नाही, म्हणजे मी तर इतके मंदिरं माहीत नाही तिथे. दीपकला माहीत आहे, तर तो नारळ फोडत आहे इथे. आणि आम्ही निवांत चैतालीन मी येत आहे तिकडून. आणि हे मंदिर आहे इथे. कोणत्या देवाचं माहीत नाही आहे, पण मोगरवाडीकरांनी पाहिला असेल हा व्हिडिओ तर माझ्या कमेंटमध्ये हे कोणत्या देवाचं मंदिर आहे ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण मी दीपकला विचारलं नाही, कारण मी त्याच्यासोबत गेले होते फक्त. आणि पाहू शकता पाठीमागे कोठरजाई देवीचा कळस किती सुंदर दिसत आहे. आणि हा संध्याकाळचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. सूर्य मावळताना आम्ही आता घरी निघालेलो आहे, त्या टाईमचा व्ह्यू आहे. चैताली म्हणे पिचली माझी बांगडी ट्रेंडिंग चालू आहे, तर त्याच्यावर फोटो सेशन काढूया आपण. त्यानंतर आम्ही तिथे काही फोटो क्लिक केले नॅचरल. दीपक इथे
कोणते तरी म्हणजे देवीला नारळ फोडत होतं का देवाला माहीत नाही. तेवढ्यात मॅडम चालू झाल्या मॉडेलिंग करायला आणि मग दीपकने पण एक फोटो काढला. त्यानंतर आम्ही निघालेलो आहे. तुम्ही व्ह्यू पाहू शकता, इतकं सुंदर वाटत होतं गावाला. आणि हा पण खूप छान फोटो काढलेला आहे तिथे. आणि त्यानंतर आम्ही थोडी करवंद खाल्ली. करवंद खूप आलेली आहेत आता, गावाला सीझनच करवंदाचा आहे. आणि हा व्ह्यू तर एकच नंबर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आत्ता चालू झालेला आहे दीपकच्या उठण्याचा कार्यक्रम. उठण्याच्या कार्यक्रमाचे डेकोरेशन करत आहे. गावाला खूप पाऊस झाल्यामुळे काही बायका आलेल्या नाही आहेत जास्त. सारखा पाऊस पडत आहे आणि मामाचं घर शेतात असल्यामुळे तिथे काही आजूबाजूला जास्त घरे नाही आहेत तिथे. आणि आम्ही डेकोरेशन करत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि रात्रीची तिथे म्हणजे तिकडे लाईटच नाही आहे बेसिकली. मामाचं जे दुसरं घर आहे वरती जे रानात आहे तिथे लाईट आहे, पण हे जे गावातील घर आहे तिथे लाईट नाही आहे. पण काय काय जिथे अवेलेबल आहे आम्हाला भेटेल त्यामध्ये आम्ही डेकोरेशन करून कार्यक्रम छान करण्याचा प्रयत्न केला. आणि जास्त महिला पण नाही आहेत, कारण गावाच्या खूप लांब मामाचं घर आहे शेतात आणि लाईटचा पण प्रॉब्लेम आहे, तिकडे लाईट पण नाही आहे. पण माझा स्वभावच आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये कसंही खुश राहायचं, दुसऱ्यांना खुश ठेवायचं आणि हॅप्पी राहायचं. आणि आम्ही अशा प्रकारे डेकोरेशन आम्ही आमच्या पद्धतीने डन केलेलं आहे. सिंपल आणि सोबर एकदम. डेकोरेशन बाय चैताली जानकर, डेबी टीचर अँड प्रियंका जानकर. तर तुम्ही पाहू शकता आम्ही इथे डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता दीपक येणार आहे उठण्यासाठी. आणि खूप सिंपल पद्धतीने गावाकडे एकदम छान पद्धतीत आम्ही उठण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आणि दीपक आलेला आहे उठण्यासाठी, बसलेला आहे आणि आता उठण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. खुशी बघा, दीपकच्या चेहऱ्यावरील खुशी बघा, काय हसत आहे. आणि त्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले, मेमरी कलेक्ट केलेले आहे तिथे पण आम्ही. आणि ह्या आमच्या मामी आहेत, म्हणजेच दीपकची आई, दीपकचे औक्षण करताना. आणि त्यानंतर आता किती 4 ते 5च बायका होत्या, जास्त नव्हत्या उठणे लावायला, कारण गावाकडे खूपच परिस्थिती बेकार आहे पावसामुळे सगळे प्रोग्राम. आणि ही प्रियंकाची मुलगी आहे आर्या, ती दीपकला उठणं लावत आहे तिच्या नाजूक हातांनी. तुम्ही पाहू शकता किती क्यूट आहे, लाजत तर जास्तच आहे. त्यानंतर मी पण दीपकला उठणं लावले. काय काय ठिकाणी उठणे हे पानांनी लावले जाते, जसं की आंब्याच्या पानांनी किंवा नागिनीची पानं वगैरे असतात त्यांनी लावले जाते. तर काय काय ठिकाणी असं पण साधे सिंपल पद्धतीने उठणं लावले जाते. तर त्यानंतर अनिलच्या मुलांनी पण दीपकला छोट्या नाजूक हातांनी उठणं लावले. आणि ह्या आमच्या मुंबईच्या मामी आहेत, त्यांनी पण दीपकला उठणं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आमच्या मामाचा मुलगा अक्षय जानकर यांनी पण दीपकला उठणं लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे दीपकला उठणं लावून झालेलं आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. यानंतर हे अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. थँक्यू.